आपल्याला खूप कमेंट्स आलेले आहेत की सोरेगड्डे म्हणजे काय. काही लोक हळकुंडाऐवजी हे सोरेगड्डे चटणीमध्ये वापरतात. हा हळकुंडाचाच एक प्रकार आहे. मी सौ नम्रता तुषार सूर्यवंशी. नमस्कार. आम्ही गोकुळशिरगावरून आलो होतो तुषार मसाले इथे चटणी करण्यासाठी. आम्ही ही ॲड मसाल्यांची इन्स्टावर पाहिली होती. जी सेवा चांगली आहे. आम्ही आज 5 किलोची चटणी केली. सगळे मसाले वगैरे आमच्यासमोर भाजले जातात आणि सगळं आमच्यासमोर मिक्सिंग केलं जातं. सगळं चांगलं आहे. सगळ्यांनी जरूर यावे, एकदा येऊन पाहावे. ही नम्रता सूर्यवंशी यांची 5 किलो मिरचीच्या प्रमाणातील लिस्ट आहे. यानुसार आपण यांची मसाला चटणी कशी बनवली ते पाहूया. यांच्या लिस्टनुसार मिरच्या वाळवून त्याचे देठ काढले, खडा मसाला ही खमंग भाजून घेतला, ओला मसाल्याची तयारी सुरू आहे. कोथिंबीर बघा किती हिरवीगार आणि टवटवीत आहे. आता 70 पेंडींचा फ्रेश स्टॉक आलेला आहे. असा रोज फ्रेश स्टॉक येत असतो. या पांढऱ्या कांद्याची ही क्वालिटी तुम्ही पाहू शकताय. एकदम जम्बोमध्ये हा पांढरा कांदा आलेला आहे. उत्तम क्वालिटीचे सर्व मटेरियल आपण चटणीमध्ये वापरतो. खोबरे वाटीची ही क्वालिटी तुम्ही पाहू शकता. इथे सर्व प्रकारच्या मिरच्याही उपलब्ध आहेत. जवारी, लवंगी, बॅडगी, काश्मीरी, संकेश्वरी आणि उत्तम क्वालिटीचा खडा मसाला देखील. मिरच्या, खडा मसाला आणि मीठ एकत्र डंकामध्ये कुटण्यासाठी घातलेला आहे. तुम्हालाही आता घरी कांदा लसूण मसाला चटणी बनवणं पॉसिबल नसेल तर तुम्ही तुषार मसालेमध्ये एकाच छताखाली सर्व काही या कन्सेप्टमध्ये इथूनच मिरच्या मसाले खरेदी करू शकताय आणि तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या प्रमाणानुसार मसाला चटणी बनवून घेऊ शकताय. फक्त इथं यायचं, निवांत बसायचं आणि तुमच्या नजरेसमोर मसाला चटणी बनवून घ्यायची. तुम्हाला इथे येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही डायरेक्ट कॉलवरूनही ऑर्डर देऊ शकता. आपण कुरिअरने तुमच्या घरी कांदा लसूण मसाला चटणी घरपोच करतो. आता चटणीची चिंता संपली. तुषार मसालेने तुमचा त्रासही कमी केलेला आहे आणि तुमचा वेळही वाचवलेला आहे. मग तुम्ही कधी येताय तुषार मसालेमध्ये कांदा लसूण मसाला चटणी बनवून घ्यायला. सूर्यवंशी यांच्या चटणीमध्ये आता ओला मसाला घातलेला आहे. कांदा, आले, लसूण, कोथिंबीर, तीळ, खोबरे हे सर्व बारीक करून आपण यामध्ये घालून अशी चटणी छान मिक्स करून घेतो. ती फोडून आता या डब्यांमध्ये भरली गेलेली आहे. तुम्ही पाहू शकताय चटणीचा कलर आणि त्याचे टेक्स्चर अतिशय सुंदर आलेलं आहे. आणि यांनी फक्त चटणीच बनवून घेतलेली नाही तर उन्हाळीचे पदार्थ, कुरडया, पापड, सांडगे खरेदी करून आता खुश होऊन जात आहेत. फॉलो फॉर मोर.